नमस्कार, पूजास किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। उद्या आहे गणपती बाप्पांचे आगमन, तर आज आपण बनवणार आहे मोदकची रेसिपी। खूप सोपी रेसिपी आहे। इझिली घरात जे वस्तू आहेत त्यापासून आपण मोदक बनवणार आहे। तर पूर्ण रेसिपी ही स्किप न करता बघा, तुम्हालाही खूप आवडेल हे मोदक। 100% बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील असे मोदक खाऊन। तर चला व्हिडिओसाठी आपण सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे खोबरं। तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। या खोबऱ्यांचे छोटे छोटे काप करून आपल्याला मिक्सर मध्ये दळून घ्यायचे आहे। पाणी टाकून अजिबात दळायचं नाहीये, कोरडच आपल्याला दळून घ्यायचं आहे। असे पातळ पातळ मी आधी काप करून घेते। या पद्धतीचे आता सगळे काप आपण असेच करून घेऊया। तर इथे झालेलं आहे सगळं खोबरं तयार, म्हणजे कट करून। तुम्हाला जर खोबऱ्याची पाट काढायची असेल ही काळी, तर तुम्ही काढू शकता, मी काढलेली नाहीये। आता हे आपल्याला मिक्सर मध्ये बारीक दळून घ्यायचं आहे। आता इथे झालेलं आहे आपलं मिश्रण बारीक। आता हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे। परतण्यासाठी आपल्याला जेवढं आपण खोबरं घेतलेलं आहे तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तुम्हाला जर फिक्के करायचे असेल तर तुम्ही इथे गुळाचं प्रमाण कमी करू शकता। तुम्हाला गूळ जर वापरायचा नसेल तर तुम्ही इथे साखर पण वापरू शकता। आता गॅसवर पॅन तापण्यासाठी ठेवलेला आहे आणि आवाजावरून तुम्हाला तर वाटत असेल प्रकृती कशी आहे, कारण मला व्हिडिओ बनवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। आपल्या जर व्हिडिओला गॅप पडला तर आपल्याला हवा तसा प्रतिसाद भेटत नाही, त्यामुळे तुमच्यासाठी मी आजारपणात पण व्हिडिओ बनवते आहे, त्यामुळे सपोर्ट असू द्या। चला आता पॅन गरम झालेला आहे। यावर सगळ्यात आधी आपल्याला टाकायचं आहे बारीक केलेलं खोबरं, त्यानंतर गूळ। आता हे दोन्ही मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। इथं पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये, गुळाला ऑलरेडी पाणी सुटतंय। आता बघू शकता मिश्रण किती एकजीव झालं आहे आणि गुळातलं पाणी हे घट्ट झालेलं आहे। अजून 1 मिनिट आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आता ह्या मिश्रणात आपल्याला टाकायचे आहे वेलची आणि साखरेची पावडर। वेलचीने खूप छान ह्या सारणाला चव येते, त्यामुळे वेलची स्किप करायची नाहीये। तुम्हाला जर इथे ड्राय फ्रूट वापरायचे असेल, काजू बदाम मनुके, तुम्ही यात टाकू शकतात, ते पण फ्राय करून। डायरेक्ट तसे टाकू नका। आता हे सारण मस्त घट्टसर झालेलं आहे। आता याला थोडं थंड होऊन देऊया, तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। गॅस बंद करून टाकायचा आहे, नाहीतर आपलं हे सारण खूप कडक होईल, कारण आपण यात गूळ वापरलेला आहे। तर इथे मी गव्हाच्या पिठाचे मोदक करणार आहे, त्यासाठी 1 वाटी आपल्याला गव्हाचे पीठ लागणार आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल। 1 चमचा तेल टाकून हे पीठ आपल्याला व्यवस्थित हातावर मळून घ्यायचं आहे। आता मळायचं म्हटल्यावर आपल्याला असं
हातावर मळायचा आहे, सगळीकडे तेल लागलं गेलं पाहिजे। या पद्धतीचं तुम्हाला जर इथे तुपाचा वापर करायचा असेल तर तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता। आता पिठाचा कलर तुम्ही बघू शकता किती चेंज झालेला आहे। हवं तसं पाणी टाकून आपल्याला एक निब्बर गोळा बनवायचा आहे, खूप पातळ गोळा करायचा नाहीये। हे पीठ चांगलं मळण्यात गेले की आपले मोदक खूप कुरकुरीत होतात। इथे झालेला आहे आपला हा निब्बर असा गोळा। आता आपल्याला हा 5 मिनिट भिजत ठेवायचा आहे, म्हणजेच यावर झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी याला विश्रांती द्यायची आहे। आता 5 मिनिटांनंतर आपण बघूया, आपला पिठाचा गोळा चांगला मस्त भिजलेला आहे। पुन्हा आपल्याला मळून घ्यायचा आहे। आता याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे आपल्याला। जेवढ्या आकारात मोदक बनवायचे तेवढ्या आकाराचे। पिठाचा वापर करायचा असेल तर तुम्ही पिठाचा पण वापर वरून पारीसाठी करू शकतात। असे छोटे छोट्या वाट्या मी आधी सगळ्या करून घेते, म्हणजे आपल्याला सारण भरायला खूप सोपं होतं। तर इथे तयार झाले आहे सगळ्या वाट्यात। आता सारण देखील हे थंड झालेलं आहे। आता बसल इतकं सारण आपल्याला या पारीमध्ये असं भरून घ्यायचं आहे, या पद्धतीचं। आता हे असा वरती कोपरा आणून आपल्याला सारण एका हाताने खाली दाबायचं आहे, एका बोटाच्या साहाय्याने। या पद्धतीचा असा वरती टोक काढायचा आहे आपल्याला। आता वरती डिझाइन साठी आपण असं पण ठेवू शकतो, किंवा डिझाइन करायचं असेल तर 2 हाताच्या चिमटीमध्ये आपल्याला अशी डिझाइन करून घ्यायची आहे। अजिबात मोदक कुठे फुटत नाही। या पद्धतीचा तुम्ही बघू शकता किती सुरेख अशी डिझाइन आपल्या मोदकावर आलेली आहे। याच पद्धतीचे आता सगळे मोदक आपण करून घेऊया। आणि खूप कमी पण नाही, एकदम मीडियम। आता एक एक मोदक आपल्याला सोडून
घ्यायचा आहे। बघू शकतात किती लाल लाल आपले मोदक असे झालेले आहे। आता आपल्याला हे चांगले निथळून घ्यायचे आहे तेलामध्ये। आणि तुम्ही कढाईमध्ये पण बघू शकतात एक सुद्धा मोदक आपला फुटलेला नाहीये। सगळीकडून व्यवस्थित असा कलर आलेला आहे। आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होऊन देऊया। याच पद्धतीचे आपल्याला सगळे मोदक असे तळून घ्यायचे आहे। तर इथे झालेली आहे आपली मोदकची पूर्ण रेसिपी। आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल। तर ही रेसिपी तुम्ही गणपतीमध्ये बाप्पाला नक्की असे मोदक बनवून द्या। तुम्हाला एक मोदक मी फोडून दाखवते। जबरदस्त रेसिपी झालेली आहे। पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खात पीत राहा, आनंदित राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा। आणि गणपतीच्या पिरियड मध्ये तुम्हाला कोणकोणते मोदक आवडतील हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तीही तुमच्यासाठी रेसिपी लवकर घेऊन येईल। धन्यवाद।